हे बघा, जे माझे विरोधक उमेदवार आहेत त्यांचा जे फॉर्म होता ते रिजेक्ट झाला पाहिजे, कारण ते फॉर्मॅटमध्ये त्यांनी भरलेला नाही. आणि त्याने इलेक्शन कमिशनरने जे गायडन्स दिला होता सुप्रीम कोर्टच्या ज्या आदेशानुसार निवडणूक अधिकारीला, त्याचा फॉर्मॅटमध्ये ते आला नाही. एक दुसरा, त्याने काही विषय लपवण्याचं काम केलेलं आहे. त्याबद्दल मी त्या दिवशी ऑब्जेक्शन घेतलं होतं छाननीमध्ये. 4 तास हेअरिंग झाली आणि 8 तासानंतर त्याचा रिझल्ट आला. तर मला वाटत होतं की समोरच्या पार्टीचा फॉर्म कॅन्सल होईल, इनव्हाईल होईल, पण तसं न करता कोणाच्या दबावामध्ये येऊन ते पास झालेलं आहे. निश्चितच त्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो आहे. सुप्रीम कोर्टाचे काही गाईडलाईन्स आहे आणि गाईडलाईन्स त्याने इलेक्शन कमिशनरला दिलेले आहे की जे तुम्ही ॲफिडेव्हिट देतात त्याचे जे नॉर्म्स असतात त्या नॉर्म्स अनुसार ते भरला पाहिजे. एक दुसरा, तुम्हाला जेही असेल तुमच्यावर जेवढे क्राईम केसेस असेल किंवा तुमच्याकडे काही लाभाचं पद असेल किंवा तुमच्याकडे काय असेल तुम्ही ते दाखवायला पाहिजे असता. पण तसं ते केलं नाही आणि माझे वकिलाने तसं दाखवलं की यांचा फॉर्म इन्व्हॅलिड करा. आणि 4 तास हिअरिंग झाल्यानंतर 8 तासानंतर त्याने जे डिसिजन दिला व्हॅलिडचा, त्याच्या विरोधात मी कोर्टात गेलो. इब्तिदा इश्क में रोता है क्या, आगे आगे देख होता है क्या.